वा 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 साहेब, एक नंबर लई जबरदस्त झाला. साहेब 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 बसा 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 साहेब बसा 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 बसा. ए सच्चा टाळ घेणे साहेब असते की नाही, आपण टाळ कशी वाजवू शकतो. हो साहेब, हा जरा बसा. ठीक आहे ठीक आहे साहेब, ठीक आहे. टाळ घ्या आणि बसा वाजवत. अवद्या परेश पाटील, अहो या गावाचा एक भाग होणार आहे मी. तुम्हीच सांगा मग, मला कल्चर जाणून घ्यायला नको का? हा एक नंबर साहेब बघा. हा वाजव वाजव साहेब वाजव. हे बघा, हा वाजव जोर जोर. साहेब राहू दे. आता पुढची टाळ आहे की नाही, ती मिरवणुकीत वाजवा. हा कसं हे साहेब, मी राणा कल्चरचं टॉर्चरिंग सुरू झाली बरं काय. हा पण उद्या हा ते सगळ्या पावत्या ऑपरेशनवर पाटल्या गेल्या पाहिजेत बघ. बंड्या जरा बघ साहेबाची बघ, जरा सावकाश बघा. फुक जरा फुक जरा बघ, सावकाश बघ, फुक जरा. उद्या हा ते मी काय म्हणते, ते आज प्रसाद ते साहेबांच्या हातात वाटून देऊ आपण. असं मी काल म्हणत होतं मला, ते मला प्रसाद लई वाटते म्हणून, आणि ते देवाचा आशीर्वाद बी मिळते. मी काय म्हणते, ते साहेबांचं मन खुश करून टाकू आणि आपण आपला फायदा करून घेऊ. तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. हा गोदा का इकडे इकडे हाय की प्रसाद. साहेब साहेब हे बघा, अजून एक गावचं कल्चर, याला म्हणतात प्रसाद. घेऊ तुम्ही तुमच्या हाताने वाटायचा. जरा 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 जरा. काय गरम आहे गरम. अयो 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 काय करता तुम्ही? बाप लागेल की तुम्हाला. साहेब कसं असते, बाप असते बघा, ते प्रसाद असा खाली ठेवायचा नसते. एकदा का प्रसाद हातात घेतला की घेतला. हा बरोबर, ते असा खाली ठेवायचा नसते बघा. बाप्यादा ते काय करता तुम्ही? ते तुम्हाला माहित असते की आपल्या गावचं कल्चर, ते जरा थांबायचं की बघायचं की ते गार असते का गरम. तुम्ही लगेच देऊन टाकलं. आता पाप लागलं असतं की साहेबांना. परेश पाटील, तुम्ही मला नेहमी अर्धवट माहिती देता. अहो नाही साहेब, काय झालं? हेच म्हणते मी, म्हणून मी तुम्हाला सांगत असते की ते मला विचारत जावं म्हणून. मी शिकवत असते तुम्हाला ते गावचं कल्चर. तिथे इकडं ते मी आता देवाला सांगते बघा की आमच्या साहेबांकडून चुकूनच चूक झाली बघा, ते माफ करून सोड म्हणून. तर ते मोठं पाप लागलं असतं किंवा तुम्हाला. बरं चला आता आरती करून घेऊया राणा. ती गरम असते ते. म्हणजे असं करतात होय, गरम गरम ठेवायचं. पापी पापी सर होय की नाही हो. ए माऊद्या, तर पदर घेतलाय खांद्यावर. करायचं अंजलीबाईंची डेअरिंग गोत्यात आणणार आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता. काय करलाय? काय म्हणजे काय अरे संस्कृती आहे गावची कल्चर कल्चर देवा त्या तायडीला ह्योच राहणार हे पटू दे बाबा. गॉड गणपती बाप्पा माझं डील लवकरात लवकर फायनल होऊ दे. या राजाला सक्सेस मिळू दे आणि इस्टेट आमच्या नावावर होऊ दे. बाप्पा तू मला माझे राणाजी परत दिलेस. आता आमचे आबा आम्हाला परत मिळू दे आणि घर पहिल्यासारखं सुखात राहू दे. बस अजून काही नको. पण त्या वाईट माणसांना धडा शिकवायचा. ताकद दे मला. पहिला नंबर गावावर टपून बसलेल्या कावळ्याचा आणि मग पप्प्या नंदिता वहीन. बस तुझा आशीर्वाद राहू दे पाठीशी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती करता दुःखाचा वाटा विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न कथित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची मुक्ती कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंडी नूपुर चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. गणपती गेले चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. अरे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. सावकाश
गणपती बाप्पा साहेब साहेब जर ऐका की म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी तुम्हाला कशाला ताप देऊ. ऐका की साहेब. व्हॉट इज दिस? काय हे हा? आधी ते प्रसादाचं गरम भांड माझ्या हातात दिलं, नंतर मिरवणुकीत मला नाचवलं, हे चेहऱ्याला रंग लावलात. परेश पाटील काय करताय तुम्ही? हा अहो तुम्ही मला समजता कोण? अहो साहेब ते तुम्हाला गावचं कल्चर बघायचं होतं की नाही म्हणून हे सगळं मी. कल्चर? हे 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 कल्चर तुमचा? साहेब तुम्ही नाही का म्हणला होता गावचा भाग बनायचा म्हणून म्हणून तुम्हाला ते गावचं भाग बनवत होतो मी. तुम्हाला पटलं नाही काय? अहो तुमच्या गावात एंटर केल्यापासून मला काहीच पटत नाहीये. आधी तुमचा तो पत्ता शोधायला त्रास झाला, नंतर तो ऍक्सिडेंट, नंतर ते जेवण, आणि आता हे सगळं काय चालवलंय तुम्ही? परेश पाटील तुम्ही हे सगळं चुकीचं केलंय. अहो साहेब हे बघा ह्यातलं मी काहीच केलेलं नाही. हे सगळं कधी त्या रानाने केले. काय म्हणत्या? अहो तो काय सांगणार आहे? बोल म्हणत्या. राणा कोणाचा माणूस आहे? अरे बोल. पप्प्याचा. बघितलं, तुम्ही इथे माझा असं छळ कराल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला आता या गावात अजिबात थांबायचं नाही. मी माझा प्लॅन दुसऱ्या गावात शिफ्ट करतो. नाही नाही साहेब असं करू नका. दुसरं गाव शोधू नका. आपण फायनल करू की डील काय? अहो तुमच्यात ती ताकदच नाही हो. इथे 4 दिवस मी थांबलोय. मला सांगा माझ्या वेळेची तुम्हाला काय किंमत आहे? निघालतो मी. चला. हो हो साहेब साहेब ऐका की हे बघा साहेब लई मेहनतीनं आणि मुश्किलीनं हे काम माझ्या हातात आले. इथनं पुढे तुम्हाला जरी कणभर त्रास झाला तर माझा कान धरा. हा? पण डील कॅन्सल करू नका. डील? अहो डील सोडून सगळं होतं इथे. मला सांगा कुठे जमिनीचे पेपर? बोला. काय त्या जमिनीच्या पेपरचं काम कनी त्या राणाला दिले नंदिता गायकवाडांनी. माझ्याकडे जर असतं की नाही साहेब तर कवाच पेपर क्लिअर झाले असते कवाच डील फायनल केला असतं मी. मग ठीक आहे, मला आता ताबडतोब अर्जंटली नंदिता गायकवाडांना भेटायचं आहे आणि त्यांना भेटूनच विचारतो डील करायची की नाही. आता कुठे भेटणार? आत्ता म्हणजे आत्ता. मला नंदिता गायकवाडांना आत्ताच भेटायचंय आणि त्यांना समक्ष विचारायचंय. साहेब चिडू नका असं चिडू नका साहेब. करूया भेट घालून देऊया. काय करूया आधी आपण सर्किट हाऊसला जाऊया. ह्यो जरा अवतार तुमचा व्यवस्थित करूया. हा सगळं आंघोळ बिंगोळ करूया मग जाऊया. चला या या. काना मागून आली आणि तिखट झाली. माऊ ओळखत नाही ग. कारण गोड माणसं कायम समोर असतात आणि तिखट माणसं कायम मागून मार करतात, म्हणून तिखट. माऊ ते गृहपाठ उडलाय ग. सुट्टी नुसती हुंदडण्यात घालवली मग गृहपाठ राहणारच. कर आता पूर्ण सगळ्या म्हणी. करतो वाच पटपट चल. राणादा बस बस. राणादा आज मित्रांना किती मज्जा आली की नाही. लाडू गप्पा नंतर मारायचा, आधी अभ्यास पूर्ण कर. म्हणी सगळ्या पूर्ण करायच्या. चल. अंजलीबाई तुम्ही एक नंबर टॅलेंट दावलं बघा. ते मला वाटलं गावतोय का काय, पण तुम्ही बरोबर ते मंगळसूत्र लपवलं बघा. ते मानलं बघा तुम्हालाच. 2 वर्ष एकटी सगळं घर सांभाळते मी. एकट्या बाईला कणखर व्हावंच लागतं आणि तुम्हाला जमू शकतं तर मला का नाही. आता शोभताय बघा राणाच्या अंजलीबाई. पण हे टॅलेंट फक्त चांगल्यासाठी वापरायचं. आपण दोघं मिळून गावाचं घराचं भलं करूया. आबांना सोडवून आणूया. त्यासाठी जे काही करावं लागेल ना ते करायची तयारी आहे माझी. तुम्ही संकट असल्यावर काय टेन्शनच नाही बघा. तुम्ही आज कोण होता माहित आहे? कोण? ते सांगताय बघा तुम्हाला मी. लाडू ते मी काय म्हणते बघ, ते तू म्हणी म्हण काय. हा चोरावर मोर केरास तवसर हा आणि ठगास 8. एक नंबर. या साहेब या या. ताई हो नंदिता गायकवाड. साहेब तुम्ही बसून घे. नाही नको, बोलवा त्यांना. येतील तोपर्यंत बसून प्लीज. काय पप्या
आज काय काम काढलं आता इथं? हे साहेब काय म्हणाले ते बघ. बोला साहेब, कसा वाटला तुम्हाला आमचा पाहुणचार? व्हायचा तेवढा पाहुणचार खूप झालाय. आता मला या गावात अजिबात थांबायचं नाही. का? नाही पण मग आपली डील, तुमची ती फॅक्टरी? हेच तर म्हणतोय मी पण. कुठेच पेपर? हे बघा, मला सर्व पेपर अर्जंट बेसिसवर हवे, नाही तर निघतो मी. साहेब शोधतो दुसरं कुठलं तरी गाव. अहो नाही, असं का म्हणालाय? तुम्ही या बरं, बसून जरा बोलू आपण. नाही, तुम्ही काहीच करत नाही म्हटल्यावर मला काहीतरी डिसिजन घ्यायलाच हवा. एक तर मला पेपर्स द्या, नाहीतर ही डील कॅन्सल समजा. नाही साहेब, असं बोलू नका. तुमचे पेपर्स आम्ही देणार, लवकर देणार. कधी? माझी वाट लागल्यावर? त्यासाठी तयार बसलेच ना हे माननीय परेश पाटील. हे नाही, हे बघ, राणानं घोळ घातलाय सगळा. तुला किती टाइम मला सांगायचं? त्यो राणा चंदे, राणा भाऊजीसने जरा बोलून आण पटकन. हे बघा साहेब, तसं बघायला गेलं तर गरज आपल्या दोघांना बी आहे, आणि तुमच्यापेक्षा जादा घाई तर आम्हाला झाल्या आहे ना. मग तुम्ही काहीच का करत नाहीयेत? कुठे आहेत पेपर्स? गेले 4 दिवस परेश पाटील फक्त फिरवतायत. नाही, तुमचा पाहुणचार करायला आम्हीच सांगितलं होतं. बाकी पेपरचं काम आम्ही बराबर माणसाकडे दिलंय, आणि ते त्यो करणार याची गॅरंटी आम्हाला. कोण? हे बोलवलं काय मला? राणा भाऊजी, कामाकडे ध्यान नाही वाटतं तुमचं? कसलं काम? बघा, काय काम आहे ते बी विसरलाय तू. एक मिनिट. हे माझ्याकडे 2 कामं असतात बघा. एक सही करून सोडायचं, आणि दुसरं हे साहेबांच्या डीलसाठी जमिनीची कागद. यापैकी कोणतं म्हणायचं? जमिनीच्या कागदाचं काय झालं? ते सुरू आहे की काम? किती दिस या साहेबांनी त्यांचा लाख मोलाचा टाइम वाया घालवायचा आहे? तुम्हाला जमणार आहे का नाही हे काम? नाहीतर मी करतो. मी करतो म्हणून सोडले की, मग आता कसला डाऊट? अहो पण कवा होणार आहे हे काम? तुम्हाला जमणार आहे का नाही तेवढं सांगा, नाहीतर येत्या 24 तासाच्या आत आम्हाला ते पेपर आमच्या समोर पाहिजेत. मंजूर आहे? मंजूर. पण त्यासाठी तुम्हाला एक करायला लागतंय बघा. त्यासाठी आम्ही काय बी करू. बोल. ते कसं असतंय, ते आपल्या गावातल्या जवळजवळ 70% जमिनी आपल्याकडे घाण असतात. मग जर जमिनीचे कागद क्लिअर पाहिजेत, तर त्या सगळ्या जमिनी त्या शेतकऱ्याच्या नावावर करून सोडायला पाहिजेत बघा आपण. नाही, असं कसं पण? 7-12 कर्जाचा बोजा असेल तर जमिनी नावावर होतात का माननीय परेश पाटील? नाही, जमिनी क्लिअर असल्याशिवाय एकता येत नाहीत. मग वहिनी, आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. उद्याच्या उद्या जर साहेबांची डील फायनल करायची असेल तर ते जमिनीचे कागद क्लिअर पाहिजेत बघा. करा, काय करायचं ते करा, पण एक लक्षात ठेवा, उद्याचा दिवस शेवटचा दिवस.